That is, change in internal energy and work done are directly proportional, but त्यांचा साइन काय आहे? नेगेटिव्ह आहे. Delta U and work done are always opposite. याचा अर्थ वर्क डन जर वाढला तर इंटरनल एनर्जी डिक्रीज होते, इंटरनल एनर्जी वाढला तर वर्क डन आपोआप डिक्रीज होईल. पीवी डायग्राम. ॲडियाबॅटिक प्रोसेसचा पीवी डायग्राम येईल. इथं भलेही हीट एक्सचेंज होईना, बट प्रेशर, वॉल्यूम, टेम्परेचर बदलत राहतात. इनिशियल स्टेट, फायनल स्टेट, A to B सपोज आता जर प्रोसेस आहे, वॉल्यूम ॲक्सिस, प्रेशर ॲक्सिस, इनिशियल वॉल्यूम, फायनल वॉल्यूम, इनिशियल प्रेशर, फायनल प्रेशर, हे पीवी डायग्राम झालं. ॲडियाबॅटिक प्रोसेसमध्ये वर्क डन जर पॉझिटिव्ह झाला, here if work done is positive, वर्क डन पॉझिटिव्ह झाला तर काय? सिस्टम सराउंडिंग्स वर वर्क डन करते. याचा अर्थ सिस्टम काय करते? एक्सपांड करते. दॅट इज सिस्टम एक्सपांड and internal energy of the system decreases. Internal energy of the system decreases. आणि तुम्हाला तर ऑलरेडी माहित आहे, इंटरनल एनर्जी टेम्परेचरला डायरेक्टली प्रोपोर्शनल करते. इंटरनल एनर्जी जर डिक्रीज झाली तर सिस्टमचा टेम्परेचर सुद्धा डिक्रीज होते. सबसिक्वेंटली temperature of system also decreases. If work done is negative, वर्क डन निगेटिव्ह म्हणजे काय? सिस्टम वर वर्क डन होते, म्हणजे सिस्टम काय होते? कॉम्प्रेस होते. सिस्टम कॉम्प्रेस and internal energy of the system increases. Opposite आहे. इंटरनल एनर्जी काय होते? आता वाढते. इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टम increases. आता तुम्ही म्हणताल वर्क डन निगेटिव्ह आहे, इंटरनल एनर्जी इन्क्रीज व्हायली. तुम्ही तरी तर म्हणलात वर्क डन आणि इंटरनल एनर्जी अपोजिट राहतात. तर खरंच आहे, वर्क डन आणि इंटरनल एनर्जी अपोजिट राहीनात. वर्क डन आणि चेंज इन इंटरनल एनर्जी अपोजिट राहतात. लक्षात असू द्या. वर्क डन जर निगेटिव्ह राहिलं, इंटरनल एनर्जी इन्क्रीज होते, तर चेंज इन इंटरनल एनर्जी काय होते? पॉझिटिव्ह होते. चेंज इन इंटरनल एनर्जी काय होते? पॉझिटिव्ह. फायनल मायनस इनिशियल. फायनल मोठा आहे इनिशियलच्या तुलनेत, तर आन्सर काय येते? पॉझिटिव्ह येते. चेंज इन इंटरनल एनर्जीचा आन्सर. सबसिक्वेंटली temperature of system also increases.
टेम्परेचर ऑफ सिस्टम ऑल्सो इन्क्रीजेस. एक्झाम्पल जर द्यायचं असेल, ऑलरेडी आपण दिले. जर कोणता टायर पंक्चर झाला किंवा बलून पंक्चर झाला, तर हे जे प्रोसेस होते, हीट सिस्टम आणि सराउंडिंग सोबत एक्सचेंज न होता होते. एअर बाहेर जाते, म्हणजे सिस्टम एक्सपांड होते, बट देर इज नो ट्रान्सफर ऑफ हीट ऑर द एक्सचेंज ऑफ द हीट बिटवीन द सिस्टम अँड द सराउंडिंग. abrupt puncturing of balloon or tire. हे एक एक्झाम्पल आहे. अजून एक जर द्यायचं असेल आणि आपण कोणत्या लॅबोरेटरीमध्ये जर करायचं असेल, तर आपल्याला काय करावं लागते, वॉल्स जे घ्यावं लागतात, प्रॉपर इन्सुलेटेड वॉल्स पाहिजेत. सिस्टमचे किंवा सिलेंडरचे जे वॉल्स राहतात इन्सुलेटेड पाहिजेत, जेणेकरून हीट एक्सचेंज होऊ नये सिस्टम आणि सराउंडिंग्समध्ये. चला लिहून घ्या. यानंतर एक डेरिवेशन आहे, वर्क डन वगैरे डिराईव्ह करायचं आहे आपल्याला थर्मोडायनामिक्स इन ॲडियाबॅटिक प्रोसेसचा. वर्क डन तर डायरेक्टली आयसोबारिक प्रोसेसमध्ये 0 भेटला होता, म्हणून काही डेरिवेशन करायची, सॉरी आयसोकोरिक प्रोसेसमध्ये वर्क डन 0 होता, म्हणून काही डेरिवेशन करायची गरज भासली नाही. पण ॲडियाबॅटिक प्रोसेसमध्ये वर्क डन 0 नाही, आपल्याला एक मोठं डेरिवेशन आहे, इंटिग्रेशनचा वापर करावा लागतोय तिथं. एवढं लिहून घ्या. यानंतर डेरिवेशन घेऊ आपण. थर्मोडायनामिक्स इन ॲडियाबॅटिक प्रोसेस. आपल्याला आयडियल गॅस इक्वेशन ॲडियाबॅटिक प्रोसेसमध्ये स्लाइट चेंज आहे. फॉर ॲडियाबॅटिक प्रोसेस PV to the power gamma equal to constant, त्याला C म्हणू शकता, where gamma is adiabatic ratio, आणि adiabatic ratio येते CP divided by CV. It is the ratio of specific heat at constant pressure, to specific heat at constant volume. समोर जाऊन एक चॅप्टर येणार आहे आपल्याला कायनेटिक थेरी ऑफ गॅसेस. तिथं मोनो ॲटॉमिक, डाय ॲटॉमिक आणि पॉली ॲटॉमिक गॅसेस बाबतीत आपल्याला शिकायला मिळेल.
त्या चॅप्टरमधून काही गॅमाचे व्हॅल्यूज येतात. मोनोॲटॉमिक गॅस असेल तर गॅमाची व्हॅल्यू येते 5/3. डायॲटॉमिक गॅससाठी 7/5. पॉलीॲटॉमिक गॅससाठी तिचं व्हॅल्यू येईल 4/3. फॉर मोनोॲटॉमिक गॅस गॅमाची व्हॅल्यू येईल 5/3. फॉर डायॲटॉमिक गॅस गॅमा येईल 7/5. पॉलीॲटॉमिक गॅस गॅमा येईल 4/3. हे गॅमाचे व्हॅल्यूज आहेत. तुम्हाला तर इथं माहित आहे Q0 राहते, म्हणजे वर्क डन डायरेक्टली इंटरनल एनर्जीवर डिपेंड राहते. हिअर डेल्टा U इक्वल टू -W, किंवा तुम्ही वर्क डनच्या फॉर्मॅटमध्ये लिहायचं असेल तर त्याला असे लिहू शकता, वर्क डन इक्वल टू डेल्टा U, वर्क डन इक्वल टू डेल्टा U असंही लिहू शकता. आणि डेल्टा यूचा एक फॉर्म्युला आहे, वी हॅव डेल्टा U इक्वल टू NCV डेल्टा T, NCV डेल्टा T. डेल्टा यूची ही व्हॅल्यू आहे. वर्क डन W इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ VI टू VF P डेल्टा V, P डेल्टा V. आता तुम्हाला तर माहिती आहे P V टू द पॉवर गॅमा इक्वल टू कॉन्स्टंट आहे. P च्या जागी काय येईल? हिअर P इक्वल टू V टू द पॉवर गॅमा, सॉरी, कॉन्स्टंट डिवाइड बाय V टू द पॉवर गॅमा, V टू द पॉवर गॅमा. तर हे होईल वर्क डन इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ VI टू VF कॉन्स्टंट अपॉन V टू द पॉवर गॅमा डेल्टा V. आणि गॅमा सुद्धा एक कॉन्स्टंट येते, लक्षात असतो. 5/3 एक कॉन्स्टंट आहे, 7/5 एक कॉन्स्टंट आहे, सोबत काही युनिट्स नाहीत, काही नाही. एका प्रॉपर मटेरियलसाठी गॅमा कॉन्स्टंट येते, लक्षात असू द्या. तर इंटिग्रेशन राहू द्या किंवा डेरिव्हेटिव्ह राहू द्या, मॅथमॅटिक्समध्ये डेरिव्हेटिव्ह चॅप्टर सुरू झालं. डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंट, डेरिव्हेटिव्हमध्ये कॉन्स्टंट जर कोण्या